भरत जाधवला मोक्का लावा अशा प्रकारच्या मागणीचं निवेदन अनवर नाला येथील आदिवासी बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलं। यावेळी आदिवासी बांधवांनी पोस्टर झळकावत भरत जाधवसह त्याच्या साथीदारांवर कारवाई न झाल्यास 15 ऑगस्टला सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा यावेळी दिला आहे। माझं नाव मोहन रमेश मोरे, राहणार अनवर नाला। हे 2-3 महिन्यापासून असं आमच्या मांग लागलाय तो भरत आप्पा जाधव, काय बापजी ग्रुप काय आहे त्याचं। तेव्हा पण आम्हाला मारले त्याने, आमच्यावरच गुन्हे दाखल झाले। आम्ही 20-25 दिवस आत गेलो। मी माझी पत्नी होती, तिला पण मार लागलं, भावाची बाई हिला मार लागलं, भाऊ होता याला मार लागलं, भाषाला लागलं, मला लागलं होतं। 8 टाके पडले मला पण। तेव्हा पण आम्हाला पोलिसांनी आमच्यावर गुन्हे दाखल करून आम्हाला जमा करून दिला। त्यांचे पण 2 लोक जमा झाले। पण बाकीचे तर गावात फिरतात, त्यानं आम्हाला शिव्या गाल असं तसं हे काल काय आता मिटलं म्हटलं बघ जाऊ द्या, आपण काय जगड्याखोर नाही दादा हे करून हे बघा। हाय असं भो आऊ रोज ना तमाशा चालूच। काल दिन अवमाना भावला मार्या, भासाचं त्याला बी मार्या। काय मागतो तुम्ही आता? बस भरत आप्पा जाधव याला मोका लागण पाल, यानं जितलं हाईसत लागलं सर यानं आम खोटं ना यानं गुन्हा तपासा पोलीस स्टेशनला। 17-8 गुन्हा यावर पोलीस स्टेशनला आम्ही लबाड बोलत असतो, तुम्ही गुन्हा तपासिल्या। डिपार्टमेंट उलटा सांगा आता या कॉम्प्रोमाइज करा। अरे ते बी पोलिसांचं आमना तो मारा ठोकाना बाता कर, मारी टाकसो फाट टाकसो तरी जायचं करूच काय आम तरी जात त्या हमला अटक करी टाकत। काय मागतो? बस आता एकच मागच आता SP साहेब असला आता निवेदन दिदीच होत। काल दिन राज्यपाल साहेब ही असत, राज्यपाल साहेबला भेटेलीच होत, तरी बी कधी ना काय आहे ना तर मग उपेशनला आम्ही पचित असत असा बी तई गाव मग भुके मरत रोड गाव मग काय कामला रोडवर निघाल देखत रोडवर हे लोक असं मारत, मग त्यांना पक्ष आटे आम्ही भुके मरीत असत किंवा 30 मध्ये आपण उपेशन करीत मरत। बस यांनी पत्रात आता आम्हाला काही ना सर्व कुटुंब म्हणा नाही तर 15 ऑगस्ट ने दिन काही ना काही मग पेट काय टाके दे तू परिवारवर आणि अक्का लायली तू मग झेंडा फडकू द्यावा ना आटे कोणा। बस याने पुढा आम काही इथलं पुढारी ना काही ना 15 ऑगस्ट ने दिन आत्मदान करे टाकसो मग मला परिवार साईट। काय तुमचं नाव सांगा, तुम्ही तर SP ऑफिसला आलाय? मना नाव स छायाबाई भाईदास आयरे, मी अनवर नाला विन येलस आणि जो भारत आप्पा जाधव अहो आमनावर भलता अत्याचार करी रहिना म्हणून आम SP ऑफिसला गेलो निवेदन देवाला। आई 3 महिन्यापूर्वी झगडा व्हायला होती आमनी गाव मध्ये त्याने वाली, पण मग आमना सर्व मिठी जायला होता पोलीस स्टेशनला जायचं सर्व काय नेमन कवी जायला होता। पण त्यानं काल दिन एवढा मिठी जायला होते ना काल दिन मना भाषा जिमला जाय राहणार तर त्यानं डायरेक्ट बाहेर ना पोराला इसन आणि मना भाषावर अटॅक करणार, तो आता दवाखाना मग ऍडमिट त्यानं मग बापजी ग्रुप वाला पोरचा लायसन मना भाषाला मारेल सर त्यानं, म्हणजे बापजी ग्रुपचा लावा का आमना वाला मार राही ना सर। ना आम पोलीस स्टेशन में जात पोलीस स्टेशन वाला आम्ही तक्रार लिहिणार आहे ना सत आणि ते काहीच कारवाई करा म्हणजे मग त्याचं म्हणणं आम मरी जायला पाहिजे तेव्हा ते आम्ही तक्रार लिहावा असत का तरी पोलीस स्टेशन मग आम्ही कटे जावा ना आता। म्हणून आम्ही आता SP ऑफिस यायला दादा की दादा तुम्ही आता आमना काहीतरी करा, नाही तर मग आता असं करा आमला तुम्ही आधी मारी टाका, नाही तो मग आमला ताज आमना संरक्षण करा। त्याला मोका लागायला पाहिजे, त्यानं पक्की कारवाई व्हायला पाहिजे। तो कसा बद्दल इथला करी राही ना असा आमला का आम त्यानं जात ना का आमने त्यानं गाव म्हणा का आम एकच गाव मरत आमना जात ना तो त्यांनी जात ना मग आमनावर का त्याला एवढा दुःख लागणार कसा बद्दल लागणार आमना दुःख आमनाच वाला ते पोलीस वाला आमना ऍक्शन ना लिहिरा ना सर्व काही त्यांना जाय केली असत मवाडी पोलीस स्टेशन वाला का बरं अशा का बा मग माणसं ना का तेच माणसं असत का त्याच का ऐकी राही नसत तेच आमला मारतीन तेच आमवर केस बी करतीन म्हणजे मग आम कसे जावा ना आता मग आम राज्यपाल दादाला भेटसू तर आणि जरी येस ना जरी ऐकते ना तर आम राज्यपालला जायचं तटे भेटसू तर आणि तटे आई मागणे कसं होतं आम की आमना संरक्षण करा ना करा ना मग आम तेच ना आमना निवेदन ऐकत ठीक नाही तर आम आधी उपोषणला भटी जास होतं आणि आठच मास होता आम।
जुन्या वादातून धुळ्याचे भरत जाधव सह त्याचे साथीदार महिलांसह कुटुंबांना मारहाण करत त्रास देत असल्याचा गंभीर आरोप पीडित आदिवासी बांधवांनी केला. होणाऱ्या त्रासामुळे जगणं कठीण झालं असून कुटुंबासह येथील आदिवासी बांधवांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झालाय. याबाबत धुळे पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली असता पोलिसांसमोरच मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर आरोप देखील पीडितांनी केलाय. यामुळे समाज माध्यमांवरील दिलेल्या धमक्यांचे पोस्टर झळकावत संबंधितांवर यांच्यासह असंख्य महिला, तक्रारदार तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे.